नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. प्रवास भाड्यात वाढ करूनही एसटी महामंडळाचे प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष. भंगार गाड्यांमध्ये करावा लागतो प्रवास. आरक्षण तिकीट खिडकीवर दलालांचा सुळसुळाट. दलालांवर अंकुश लावण्याची गरज. शहरातील चौकाचौकातील पोलीस बूथ बनले शोभेची वस्तू. बूथ जवळ वाढत चालले अतिक्रमण. धनगर आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तरुण चढला मोबाईल टॉवरवर. मेहकर तालुक्यातील सोनाटी गावातील घटना. विकसित भारत संकल्प यात्रेचा घेण्यात आला आढावा. केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक संचालक रोशन थॉमस यांनी घेतला आढावा. आता सविस्तर बातम्या. 10% अधिक भाडे देऊनही एसटी महामंडळ प्रवाशांना कोणत्याही सुविधा देत नसल्याचे दिसून येते आहे. एकीकडे बस स्थानकात प्रवासी सुविधांचा अभाव असून दुसरीकडे जास्त भाडे देऊनही प्रवाशांना भंगार बसमधून प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात सरसकट 10% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. असे असताना 10% सुविधांची वाढ मात्र केल्या गेली नाही. एसटीने दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. अशा प्रकारे सुविधा वाढविण्यात काटकसर एसटी महामंडळ करताना दिसत आहे. अकोल्यात प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस उपलब्ध नसल्याचे चित्र असून तासनतास प्रवासी वेटिंगवर आहेत. ही भाडेवाढ 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे 8 ते 27 नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. बस स्थानकावर सर्रास आत येणारे ऑटो व खासगी वाहने प्रवाशांचे जीव धोक्यात घालत आहेत. पिण्याच्या पाण्याची टाकी कित्येक वर्ष धुतली गेली नाही. वाढीव दराने पाण्याच्या बॉटलची विक्री, अनधिकृत हॉकर्स यांचा उच्छाद, मोठ्या संख्येत प्रवासी असताना पोलीस कर्मचाऱ्यांचा अभाव स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. इतक्यावरच प्रवाशांना त्रास नसून बस गाड्यांमध्ये भंगार झाल्याची प्रवाशांची ओरड कायम आहे. शेगाव मार्गावर अतिरिक्त गाड्या नसल्याची ओरड होत आहे. उन्हाळी अथवा दिवाळी सुट्टीनिमित्त एसटी महामंडळाची अशा प्रकारचे दरवाढ करीत असते, पण सुविधा देण्यात काटकसर करते. शुद्ध पिण्याचे पाणी नाही, योग्य पार्किंग स्टँड नाही, पंखे बंद, टीव्ही बंद, जाहिरातीचा भोंगा जोरात सुरू आहे. कचरा फेकला जात नसून बस स्थानकावरच जाळला जात आहे. बस स्थानकातील उपहारगृहात दरवाढ नियमबाह्य असल्याची ओरड प्रवाशांची आहे. वाढलेल्या प्रवाशांच्या तुलनेत स्वच्छता नसल्याची टीका प्रवाशांनी केली. दिवाळीचा हंगाम असल्याने लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळणे कठीण झाले असून तिकीट काउंटर उघडताच सर्व तिकीट आरक्षित होत असल्याने प्रवाशांना आरक्षित तिकिटांसाठी दलालांची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे या दलालांवर अंकुश लावण्यासाठी कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रेल्वे स्थानकावर बेशिस्त ऑटो चालकांचा कब्जा असून याविरोधात रेल्वे पोलीस गप्प का राहतात असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. रेल्वे तिकीट आरक्षण खिडक्यांवर दलालांचा कब्जा असून त्याविरोधात कारवाईचे धाडस रेल्वे पोलीस व रेल्वेचा वाणिज्य विभाग दाखवेल काय अशी विचारणा रेल्वे प्रवासी करत आहेत. जिल्ह्यात व शहरात रेल्वे एजंट यांनी केलेले आरक्षणाचा तपास करण्याची गरज असून एजंटला आरक्षण मिळते आणि प्रवाशांना मिळत नाही असे का असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे. केवळ प्रवाशांची लूटमार सर्वत्र होत असताना मध्य रेल्वेने यासाठी काय उपाययोजना केल्यात अशी विचारणा होत आहे. रेल्वे स्थानकावर घड्याळ नाही, बांधकाम कायम सुरू असते. सामान तपासण्याची मशीन बंद आहे. अस्वच्छता कायम असून रेल्वे स्थानक व परिसर हे कायम असुरक्षित ठिकाण वाटत आहे. रेल्वे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची दुरावस्था आणि लूटमार सुरू असताना प्रवासी संघटनांची चुप्पी का असा प्रश्न विचारला जात आहे. नियमबाह्यपणे खाद्यपदार्थांचे लायसन्स नसलेले विक्रेत्यांचा उच्छाद ही रेल्वेतील मोठी समस्या असून अतिरिक्त पैसे घेत हजारो प्रवासी लूटमार कोणाचे खिसे गरम करत आहेत अशी विचारणा होत आहे. रेल्वेची दरवाढ नाही, पण आरक्षण बुकिंगसाठी अतिरिक्त खर्च प्रवाशांना करावा लागत आहे. आरक्षण खिडक्यांवर दलालांची माणसे त्वरित दूर करण्याची गरज आहे. त्याचबरोबर दलालांच्या माणसांसोबत बुकिंग क्लर्क यांचं असलेलं साटेलोटे बंद करण्याची रेल्वेला अकोल्यात धाड सत्र करावे लागणार आहे. तरच अकोल्यातील हजारो प्रवाशांची लाखो रुपयांची लूटमार थांबेल.
शहरातील वाहतूक नियंत्रण पोलिसांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले पोलीस बूथ शोभेची वस्तू बनले आहेत. या बूथच्या आत एकही पोलीस कर्मचारी बसायला तयार नाही. काही पोलीस बूथ जवळ अतिक्रमणही केले जात आहे. त्यामुळे एवढा खर्च कशासाठी करण्यात आला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोला शहरात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना ऊन वारा पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी प्रमुख चौकात पोलीस बूथ उभारण्यात आले होते. त्याचे औपचारिक उद्घाटनही झाले. परंतु या मोबाईल पोलीस बूथवर वाहतूक पोलीस कधीच दिसत नाहीत. वाहतूक पोलीस शाखेचे अनेक कर्मचारी शहरात कमी आणि ग्रामीण भागात जास्त वाहतूक नियंत्रित करताना दिसतात. हे चित्र केवळ दिवाळीतच नाही तर वर्षभर पाहायला मिळते. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे छोटे आसन व्यवस्था असलेले पोलीस बूथ तयार केले आहेत ते रिक्त पोलीस बूथ आता मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. काही पोलीस बूथला कुलूप लावले आहे. त्याची चावी एका कर्मचाऱ्याकडे तर दुसऱ्या कर्मचाऱ्यांची ड्युटी असते. या बूथच्या आत वाहतूक कर्मचारी बसून राहिल्यास वाहतूक नियंत्रण कोण करणार आणि चालान कोण फाडणार? बूथवर बसून चालान फाडता येणार नाही आणि वाहतूक नियंत्रणही केले जाणार नाही. हे पाहता पोलीस बूथ का बसवण्यात आले आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही उपयोग नसलेल्या वस्तूंवर पैशाची उधळपट्टी का केली जात आहे? आता तर या पोलीस चौकी शेजारी काही लोक अतिक्रमण करत आहेत. हा सगळा प्रकार केवळ पोलीस चौकीमुळे घडत आहे. धनगर आरक्षणासाठी मेहकर तालुक्यातील सोनाटी गावात तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत आरक्षण सुरूच ठेवण्याचा इशारा या तरुणाने दिला आहे. राज्यात सध्या धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. तर आता धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळावे म्हणून धनगर समाजाकडून ठिकठिकाणाहून आंदोलन केली जात आहेत. मेहकर तालुक्यातील सोनाटी येथे गजानन बोरकर या धनगर समाजातील तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. गजानन बोरकर हे सकाळीच टॉवरवर चढले असून ग्रामस्थांनी त्या ठिकाणी गर्दी केली आहे. यापूर्वी गजानन बोरकर यांनी आरक्षणासाठी तब्बल 9 दिवस उपोषण सुद्धा केले होते. मात्र अद्याप त्यांची मागणी पूर्ण झाली नसल्याने आज पुन्हा बोरकर हे पुन्हा आपल्या मागणीसाठी टॉवरवर चढले आहेत. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम घेण्यात आली आहे. या मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी असा निर्देश केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक संचालक रोशन थॉमस यांनी दिले. ते अकोला दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यात मोहिमेच्या तयारीबाबत श्री थॉमस यांनी आढावा घेतला. अकोला जिल्ह्यात विविध योजनांमध्ये पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न मिळालेल्या व्यक्तींपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावे असे निर्देश केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक संचालक रोशन थॉमस यांनी आज येथे दिले. ते आज अकोल्यात दौऱ्यावर होते. जिल्ह्यात मोहिमेच्या तयारीबाबत श्री थॉमस यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन बैठकीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, समन्वय अधिकारी गजानन महल्ले व अनेक अधिकारी उपस्थित होते. जनजाती गौरव दिनाच्या निमित्ताने दिनांक 15 नोव्हेंबर रोजी ही मोहीम देशभरात कार्यान्वित करण्यात आली असून दिनांक 26 जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिनांक 15 नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे झाला. ही यात्रा लवकरच अकोला जिल्ह्यातही भेट देणार आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच निश्चित होणार आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून ही मोहीम यशस्वी करावी असे निर्देश थॉमस यांनी दिले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त ₹599 मध्ये.
म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राज्य सरकारने राज्यातील बार आणि परमिट रूमचा व्हॅट कर 5% वरून 10% केला आहे। ही वाढ व्यवसायासाठी हानिकारक आहे। रेस्टॉरंट आणि परमिट उद्योजकांचे कंबरडे मोडणारे आहे। हे अन्यायकारी आदेश रद्द करण्याची मागणी करीत अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशनने मोर्चा काढून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। शासनाने राज्यभरातील बारच्या करात अतिरिक्त 5% व्हॅट वाढविला आहे। या 5% वाढीव टॅक्सच्या निषेधार्थ अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बार मालक व कर्मचारी यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी अकोला जिल्ह्यातील सर्वच वाईन बार मालकांनी मोर्चात सहभागी होत अकोल्यातील सर्वच बार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चामध्ये अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पवनीकर, सचिव राजेश गोसावी, सल्लागार समितीचे श्रीकांत देशमुख, संतोष अग्रवाल, काची सेठ बहल, मुरली सेठ लुल्ला, राजेंद्र सहगल, उपाध्यक्ष गजानन तायडे, बबलू ठाकूर, दिलीप इंगोले, कोषाध्यक्ष मनीष लुल्ला, सहसचिव प्रवीण चोपडे, सदस्य राजू पावसाळे, अवी रविधामी, भूषण इंगळे, सचिन बहल, संदीप मेहंगे यांच्यासह अकोला जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य, बार मालक व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। 1 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र शासनाने अकोला पूर्ण महाराष्ट्रातील बारवाल्यांना 18 ते 20 हजार बारवाले आहेत, यांच्यावर व्हॅट टॅक्स लावलेला आहे। 5% व्हॅट वाढवलेला आहे। पहिलेच बारवाले हा टॅक्स भरू नव्हते शकत। याच्या आधी पहिले कोरोना, त्याच्या आधी हायकोर्टाच्या निर्णयानुसार आमचे बार बंद होते। आम्ही फार अडचणीत होतो, पण अजूनही या शासनाने आमच्यावर 5% वाढीव कर लादल्यामुळे आमचे बार चालवणे मुश्किल होणार आहे। म्हणून आम्ही शासनाला व कलेक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी हा व्हॅट कर रद्द करावा। महाराष्ट्रात एकूण जी दारू विकल्या जाते त्याच्या 30% दारू फक्त वाईन बारमधून विकल्या जाते। 70% दारू ही वाईन शॉप व इतर ठिकाणाहून विकल्या जाते। इतर ठिकाणी 70% जिथून सेल असतो त्याला 0% व्हॅट लावून फक्त वाईन बारवाल्यांवरती 10% व्हॅट चार्ज केलेला आहे। यामुळे त्याची जी संख्या आहे ती जवळपास महाराष्ट्रात 20,000च्या जवळपास आहे आणि 30% फक्त सेल त्याच्यातून येतो आहे आणि जे फक्त 20% लोक आहेत ते 70% माल विकतात। त्यांच्यावरती टॅक्स व्हॅट हा 0 असून 30% लोकांवरती 10% लावून हा महाराष्ट्र शासनाने अन्याय केलेला आहे। त्यामुळे जे नंबर ऑफ बार आहेत, संख्या आहे, त्या संख्येच्या हिशोबाने त्यांचा सेल त्यांच्यापेक्षा 3 पटी कमी आहे आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे। तर या शासनाचं जे म्हणणं आहे की 5% ॲडिशनल व्हॅट लावल्याने शासनाचा फायदा होईल, तर शासनाचा फायदा नसून ही केलेली दिशाभूल आहे। कोणीतरी दिशाभूल करून शासनाची फसवणूक केल्या टाईप होते आहे। नुसता 5% व्हॅट संपूर्ण महाराष्ट्राला फर्स्ट पॉईंटवर लावला तर याच्या 4 पट रक्कम वसूल होऊ शकते। तरी सुद्धा फक्त 30% लोकांना 10% व्हॅट लावून हा कुठेतरी शासनाची दिशाभूल करून फसवणूक होत आहे। मागणी ही आहे की हा 10% व्हॅट हा फर्स्ट पॉईंटवर शिफ्ट करावा महसूल जर शासनाला पाहिजे आहे तर। अकोला शहरातील भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या 1988 मधील 10वी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा तीच शाळा त्याच आठवणी जागवीत पुन्हा एकदा 10वीत अनुभव घेत असणे हे मिलन साजरे केले। उपक्रमाचे हे 10वे वर्ष होते। यामुळे जुन्या आठवणींना उजाळा लाभला। शाळेचे जग वेगळेच असते। शिक्षणासोबत मित्र जोडले जातात। बालपणाची मैत्री निखळ असते। शाळेचे शिक्षण संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी मित्र शैक्षणिक ध्येयानुसार आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडतो।
महाविद्यालय बदलतात, मात्र वर्गमित्रांचा जिव्हाळा कधीही कमी होत नाही. हाच अनुभव अकोल्यातील भिकमचंद खंडेलवाल विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी जागवला आहे. 1988 तुकडीतील राम भिरड यांच्या पुढाकाराने वर्गमित्रांशी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क केला, स्नेहमिलनाची कल्पना मांडली आणि ती सत्यात उतरवली. दिवाळीच्या सुट्टींमध्ये भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी स्नेहमिलन घेण्यात येते. 10वी मध्ये असताना ज्या वर्गखोलीमध्ये शिक्षण झाले त्याच वर्गखोलीमध्ये स्नेहमिलन घेण्यात आले. यावेळी सर्व माजी विद्यार्थी आनंदात आणि भावविश्वात रममाण झाले होते. 34 वर्षांपूर्वी ज्या बाकड्यावर बसून तासिका करायचे त्याच बाकावर वर्गमित्राच्या जवळ बसून आठवणीत रमणे यासारखा आनंद कुठला. विशेष म्हणजे त्यावेळी ज्या शिक्षकांनी शिकवले त्यापैकी हयात असलेले शिक्षक सुद्धा स्नेहमिलनासाठी आवर्जून उपस्थित होते. स्नेहमिलनासाठी वर्गमित्र खास बाहेरगाववरून हजेरी लावतात. शाळेच्या प्रघाताप्रमाणे घंटा वाजवून 1 दिवसीय शाळेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळेची प्रार्थना, पीटी, शारीरिक कवायत या सर्व गोष्टी करण्यात आल्या. नंतर सर्व विद्यार्थी शिस्तीत रांगेने वर्गामध्ये गेले. अल्पपरिचय झाल्यानंतर उपस्थित तत्कालीन शिक्षकवृंद मार्गदर्शनपर तासिका घेतल्या. यावर्षी स्नेह मिलनासाठी ज्ञानेश्वर जोगळेकर, विनायक जोशी, मारुतीराव गोतमारे, शैलेश देशमुख, शंकर राघवन व लोटे सर व सध्याचे मुख्याध्यापक अभय वानखडे आवर्जून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व आशीर्वाद घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांमधून आशिष देशपांडे, राम भिरड, नरेश डहाके, अभय जहागीरदार व अनिरुद्ध पळसोदकर यांनी मनोगत व्यक्त केले व शाळेबद्दल, गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हे स्नेहमिलन राम भिरड यांच्या संकल्पना व सर्व अकोल्यात स्थायिक असलेल्या वर्गमित्रांच्या नियोजनातून पार पडले व माजी विद्यार्थी एकमेकांना प्रत्यक्षात भेटल्यामुळे आनंदाच्या आठवणी जागृत झाल्यात. हा कार्यक्रम अत्यंत उत्तम असा आहे आणि सर्व समाजाकरता आदर्श राहील असा तो भाग आहे. राम आणि भिरड आणि गजानन आंबळकर यांनी हा सुरू केला, त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. अशाच प्रकारचे कार्यक्रम सर्व देशामध्ये व्हायला पाहिजे, कारण गुरु आणि शिष्याचं नातं या ठिकाणी जपलं जातं अव्याहत, आणि ती समाजाची गरज आहे, जगाची विश्वाची सुद्धा गरज आहे. ते भारतात तुम्ही सुरू केलं आहे, ती आनंदाची गोष्ट. गजानन आंबेडकर यांनी 9 वर्षापूर्वी त्यांनी ही कल्पना मांडली. विशेषतः ते 10ब चे विद्यार्थी माझे विद्यार्थी असल्यामुळे सुरुवातीला 10ब पासून सुरुवात झाली. मग इतर वर्गातले विद्यार्थी देखील म्हणायला लागले, इतर त्यांचे मित्र, की आम्ही या कार्यक्रमाला येतो. आणि या कार्यक्रमाचं एक छोटंसं स्वरूप होतं, त्या विस्तृत असं झालेलं आहे. लांबून लांबून विद्यार्थी या कार्यक्रमाला येतात आणि दिवाळीचा आनंद आणि द्विगुणित करतात. असेच कार्यक्रम त्यांचे होत राहावं अशी मला फार भाग्यवान समजतो की अशा प्रकारचं हे धन आमच्या जीवनामध्ये उपलब्ध झाले आहे. हा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. या मुलांनी सगळ्यांनी हा अनेक वर्षानंतर योग आणला आणि यांचा सत्संग हा मला झाला, त्याच्यामुळे हे मी माझं भाग्य समजतो. आणि हेच सगळ्यात उत्तम जीवन आहे की निवृत्तीनंतर देखील आम्हाला कोणीतरी विचारतं. अशा प्रकारचं हे विद्यार्थी धन आमच्या जीवनामध्ये फार मोठं आहे. मी सर्व माझ्या माजी विद्यार्थ्यांचं प्रथम दिवाळीनिमित्त अभिनंदन करतो की त्यांनी हा जो उपक्रम चालू केला आहे, हा उपक्रम खूप सुंदर आहे. भारतामध्ये आणि महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी असे उपक्रम सुरू आहेत की माजी विद्यार्थी शिक्षकांना बोलावून त्यांचा सत्कार समारंभ घेतात आणि आशीर्वाद घेतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ते भाग्य आम्हाला बरेच वेळा या ठिकाणी लाभलेलं आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. राम भिरड आणि त्यांचे जे मित्र आहेत या सर्वांनी जवळपास 9 वर्षापासून गेट टुगेदर स्वरूपामध्ये हा जो उपक्रम या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचा जे राबवित आहेत, तर त्यामुळे म्हणजे ते या ठिकाणी या भिकमचंद खंडेलवाल विद्यालयात कसे घडले त्यांच्यावरती म्हणजे त्याच्यामध्ये मी सुद्धा
म्हणजे एक विद्यार्थी, त्यांच्या नंतरच्या बॅचचा राहिलेला विद्यार्थी, की आम्ही कसं घडलो या ठिकाणी, आमच्यावरती कसे संस्कार, आमची जडणघडण इथल्या सर्व शिक्षक वृंदांनी कशी केली, तर त्या आणि प्रत्येक वेगवेगळ्या अशा क्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा त्याचं नेतृत्व करून राहिला, हे आमच्या संस्थेसाठी, आमच्या शाळेसाठी हे अतिशय अभिनंदनीय किंवा अशी गर्वाची बाब आहे. आणि हा उपक्रम म्हणजे सर्वांनीच या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारे सर्वांनी एकत्र येऊन या शाळेच्याही संस्थेची आपल्यावरती काही उपकार या ठिकाणी म्हणजे लागत असतात. आपलं काही समाजाप्रती देणं असते, शाळेप्रती देणं असते, तर त्या याच्यामध्ये आपणही काही म्हणजे या शाळेसाठी काही करू शकतो का, म्हणजे आर्थिक स्वरूपामध्ये किंवा इतरही काही उपक्रम असतात, प्रकल्प असतात, त्याच्यामध्येही आपण काही याच्यामध्ये सहकार्य करू शकतो का. तर या माध्यमातून सर्वांनी जे माजी विद्यार्थी इथून जे घडले, तर त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम सुरू करून जास्तीत जास्त या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एक प्रेरणा म्हणून या ठिकाणी सर्वांनी अशा प्रकारे उपक्रम राबवावे अशी एक माझी मनोकामना आहे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तरुण पिढीने अंमली पदार्थांपासून दूर राहून आपल्या सर्व महापुरुषांचा आदर्श अंगीकारावा असे आवाहन एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी केले. वानखेडे दाम्पत्य आज अकोल्यात दौऱ्यावर आले होते. माजी आमदार बाजोरिया यांची भेट घेतल्यानंतर समीर वानखेडे हे युवा सेनेचे पश्चिम शहर प्रमुख विक्की सिंग बावरी यांच्या निवासस्थानी शुभेच्छा भेट देण्यासाठी पोहोचले होते. एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे व त्यांच्या सुविज्ञ पत्नी व प्रसिद्ध सिने अभिनेत्री क्रांती रेडेकर आज अकोला दौऱ्यावर आले होते. शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. तेथे त्यांचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. बाजोरिया साहेब यांचे निवासस्थान सोडल्यानंतर ते अकोला युवा सेना पश्चिम शहर प्रमुख विक्की सिंग बावरी यांच्या निवासस्थानी गेले होते. श्री गुरुनानक देवांचे प्रकाश पर्व सुरू असल्याने वानखेडे दाम्पत्याने परिसराच्या अत्यंत पुरातन अशा गुरुद्वारात नतमस्तक होऊन दर्शन घेतले. शहरातील खदानस्थित हा गुरुद्वारा जवळपास 1949 साली बांधण्यात आला होता. गेल्या 70 ते 74 वर्षांपासून या गुरुद्वारामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया देताना गुरुद्वारात दर्शन घेतल्यानंतर अलौकिक अनुभूती आल्याचे सांगितले. समीर वानखेडे व त्यांच्या पत्नीचे स्वागत सौ दीपा कौर विक्की सिंग बावरी यांनी केले. या प्रसंगी वानखेडे दाम्पत्याने बावरी परिवाराशी संवाद साधून त्यांना दिवाळी व नानक देव प्रकाश पर्वच्या शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी युवक सेना शहर प्रमुख अतुल येडणे, माजी युवसेना चेतन थामेड, मुन्ना ढोकणे, कुलदीप सिंग, हरीश चावरे, बबलू सिंग, जगजीत सिंग, विजय सिंग, चिंटू सिंग, मयूर शर्मा, किरण सिंग, पंडित सिंग, अजय सिंग बावरी, मनोज सिंग, तारा सिंग, अरविंदर सिंग, अवी शिरसाट, सुभाष जाधव, गौतम शिरसाट, हर्ष कोंडुलवाल, स्वप्नील सोनोने, मयूर राजेश शर्मा व मित्र परिवार आदी उपस्थित होते. या प्रसंगी समीर वानखेडे म्हणाले की सर्व युवकांनी अंमली पदार्थापासून दूर राहून सर्व महापुरुषांचा आदर्श अंगीकारला पाहिजे. गजानन महाराज त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो आणि त्यानंतर ते झाल्यानंतर सिंग साहेबांकडे आलेलो आहे मी, विक्की सिंगकडे आलेलो आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपल्या गुरुद्वाराला दर्शनसाठी आलेलो. प्रथम आपल्या आयुष्यात सर्वात प्रथम गुरुद्वारा मी इथे आलेलो आहे आता. आणि दुसरा म्हटल्यावर 2-3 आणखीन कार्यक्रम आहेत माझे. अकोल्याला परत 19 तारखेला पण एक अनाथ आश्रम मध्ये कार्यक्रम आहे, त्यांच्यासोबत दिवाळीचं साजरा करणार मी. आणि वाशिमला पण 2-3 कार्यक्रम आहेत आपले. अँटी ड्रग नशामुक्तीचा एक कार्यक्रम आहे आणि दुसरा राज्यसेवा, केंद्रीय सेवा त्यासाठी संदर्भात जे गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी लेक्चर वगैरे आहेत. युवा पिढीला काय संदेश? युवा पिढीला हे फक्त 2 संदेश द्यायचा मला की से नो टू ड्रग्ज अँड येस टू लाईफ. जे ड्रग्ज सारखे व्यसन वगैरे असतात त्यांचा फुल निषेध करायचं. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्या आयुष्यात जे खरं नायक असतात, नट नटिका ते नायक नसतात. खरे नायक जसं की आपले गुरु गोविंद सिंगजी, वीर सावरकरजी, छत्रपती शिवाजी महाराज, B.R. आंबेडकर यांना फॉलो करायचं आणि यांना खरंच म्हटल्यावर ते तुमचे आदर्श असायला पाहिजे.
शहरातील खोलेश्वर परिसरात बंगाली बांधव व इतर धर्मीय बांधवांनी दिवाळीच्या दिवशी स्थापन केलेल्या काली मातेचे विसर्जन भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या उत्साहात केले। 2012 पासून या परिसरात दिवाळीच्या दिवसांमध्ये माता श्यामा कालीची स्थापना केली जाते। भारतीय नागरिक देशात किंवा परदेशात कुठेही असले तरी त्यांचे पारंपरिक सण साजरे करायला विसरत नाहीत। आता हेच बघा, नुकताच महाराष्ट्रात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यामध्ये मातेच्या सर्व रूपांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। परंतु कार्तिक अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील खोलेश्वर परिसरात असलेल्या गौरव विहार अपार्टमेंट परिसरामध्ये श्यामा कालीची स्थापना व पूजा केली जाते। चौथ्या दिवशी माता महाकालीचे विसर्जन मोठ्या थाटामाटात होते। हजारो लोक अकोला शहरातील सोन्याचे दागिने बनविणारे कारागीर बंगाली बांधव वास्तव्य करतात। खोलेश्वर परिसरात असलेल्या बंगाली बांधवांद्वारे 2012 पासून दिवाळीच्या दिवशी माता कालीची स्थापना केली जात आहे। आता या बंगाली बांधवांसोबतच परिसरामधील इतर समाजातील नागरिकही यात सहभागी होत आहेत। या सणामुळे सर्व धर्माच्या समानतेचा परिचय येथे पाहायला मिळतो। बुधवारी रात्री परिसरामधील सर्व महिला, पुरुष आणि तरुणांनी माता महाकालीची विधिवत पूजा अर्चना केली आणि महाआरती करून माता राणीला भावपूर्ण निरोप दिला। या उत्सव संदर्भात परिसरामधील महिलांनी RRC न्यूज समोर आपल्या भावना व्यक्त केल्या। काली माता का पूजन बहुत ही विधि विधान के अनुसार सभी सब धर्म मिलकर करते हैं। दिवाली के दिन इनकी स्थापना की जाती है और आज के दिन इनके विसर्जन किया जाता है। सभी धर्म मिलकर बहुत ही उत्साहपूर्वक ये पर्व मनाते हैं। আমরা পূজা করি, আমাদের এটা কালী পুজো। আমরা এই কালী পুজো অমাবস্যায় করি। আমাদের এটা কলিকাতার পুজো। এটা দেয়ালিতেও বসায়, প্রতি বছর হয়। আর এটা সবাই মিলে আমরা বাঙালিরা পুজো করি। এটা আমাদের কলিকাতার মা, যেহেতু আমাদের বিল্ডিং এ সবাই মিলে আমরা করি। জয় মাতা दी। জয় মাতা दी। पोलीस मुख्यालयाचे आवार भिंतीवर साकारलेले चित्र अंधारात दिसावे या उद्देशाने मनपाद्वारे LED लाईट लावण्यात आले होते। परंतु काही दिवसातच भुरट्या चोरट्यांनी LED लाईट चोरून नेल्याची बाब समोर आली आहे। याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे। अकोला शहरातील पोलीस मुख्यालयाच्या आवार भिंतीवर कोरोना काळात जनजागृतीपर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोरोनापासून सतर्क राहण्याच्या हेतूने चित्र साकारण्यात आली होती। चित्र अंधारात सुद्धा नागरिकांना दिसावे या हेतूने महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक रेखाचित्रांच्या वर LED लाईट बसवण्यात आले होते। परंतु भिंतीवरील बहुतांश LED लाईट चोरी गेले असून अनेक लाईटची काही भुरट्या चोरांनी तोडफोड केल्याचे दिसून येत आहे। सदर बाबींकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। आवार भिंतीवर चित्र साकारण्यात आल्यामुळे कधी काळी या भिंती बोलक्या झाल्या होत्या, मात्र आता भिंतीवरील चित्र दिसावे यासाठी लावलेले लाईटही अकोल्यात चोरीला गेले असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे। तसेच रंगवलेल्या भिंती शेजारी स्वच्छतेचा अभाव असल्याने भिंतीवर रंगवण्यात आलेल्या चित्रांचा उपयोग तरी काय अशा भावना व्यक्त होत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। प्रवास भाड्यात वाढ करूनही ST महामंडळाचे प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष, भंगार गाड्यांमध्ये करावा लागतो प्रवास। आरक्षण तिकीट खिडकीवर दलालांचा सुळसुळाट, दलालांवर अंकुश लावण्याची गरज। शहरातील चौकाचौकातील पोलीस बूथ बनले शोभेची वस्तू, बूथ जवळ वाढत चालले अतिक्रमण। धनगर आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तरुण चढला मोबाईल टॉवरवर, मेहकर तालुक्यातील सोनाटी गावातील घटना। विकसित भारत संकल्प यात्रेचा घेण्यात आला आढावा, केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक संचालक रोशन थॉमस यांनी घेतला आढावा। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। YouTube चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।